अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला एका अशा पवित्र वृक्षाबद्दल सांगणार आहे जो केवळ एक साधं झाड नाही तर आपल्या सनातन संस्कृतीत श्रद्धा, भक्ती आणि निसर्ग यांचा सुंदर संगम मानला जातो. मी बोलत आहे बेल वृक्षाबद्दल. तुमच्या घराजवळ, अंगणात, शेतात किंवा गावातील एखाद्या प्राचीन मंदिराजवळ बेलाचं झाड आहे का? जर असेल तर तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात, असं अनेक धार्मिक परंपरांमध्ये मानलं जातं. पण प्रश्न असा आहे, भगवान शिवांना बेल इतकं प्रिय का आहे? एका बेलपत्रात 3च पानं का असतात? आणि कधी कधी नैसर्गिकरित्या 5, 6 किंवा 7 पानांचं बेलपत्र दिसलं तर त्याला इतकं विशेष का मानलं जातं? यामागे नेमकं रहस्य काय आहे? आज आपण याच विषयाचा शांतपणे आणि सविस्तर विचार करूया. मंडळी, आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक झाडाला काही ना काही आध्यात्मिक महत्व हे दिलं गेलं आहे. वड, पिंपळ, तुळस, औदुंबर आणि त्याचप्रमाणे बेल वृक्षाला देखील अत्यंत पवित्र स्थान प्राप्त झालं आहे. कारण हा वृक्ष भगवान महादेवांच्या पूजेशी अतिशय जवळून जोडला गेला आहे. अनेक पुराणांमध्ये बेलपत्र अर्पण करण्याचं महत्व सांगितलेलं आढळतं. श्रावण महिना असो, महाशिवरात्री असो किंवा कोणताही सोमवार, शिवभक्त बेलपत्राशिवाय पूजा पूर्ण झाल्याची भावना करत नाहीत. परंतु फक्त पूजा म्हणून बेलपत्र वाहायचं आणि त्यामागचा अर्थ समजून न घ्यायचा तर त्याचा खरा आनंद कधीच मिळणार नाही. म्हणून प्रथम बेलपत्राचं आध्यात्मिक स्वरूप समजून घेऊया. परंपरेनुसार एका बेलपत्रातील 3 पानं ही अनेक प्रतीकांशी जोडलेली असतात. काही जण ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रतीक मानतात. काही जण भगवान शिवांच्या त्रिनेत्राचं प्रतीक मानतात, तर काही जाणकार सत्व, रज आणि तम या त्रिगुणांचं प्रतिनिधित्व मानतात. म्हणजेच एक छोटंसं बेलपत्र आपल्याला जीवनातील संतुलनाचा संदेश देतं. मंडळी, भगवान शिवांना बेलपत्र का प्रिय आहे याबाबत अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. काही कथांमध्ये माता पार्वतीच्या तपश्चर्येशी त्याचा संबंध सांगितला जातो, तर काही परंपरांमध्ये समुद्र मंथनानंतर भगवान शिवांनी हलाहल विष प्राशन केल्यावर त्यांच्या शांतीसाठी बेलपत्र अर्पण करण्यात आलं अशी श्रद्धा व्यक्त केली जाते. या कथांचा ऐतिहासिक पुरावा नसला तरी त्या भक्तिभाव जागृत करणाऱ्या परंपरांचा भाग आहेत. या कथांमधून एक संदेश मात्र स्पष्ट मिळतो. भगवान शिवांना बाह्य वैभवाची अपेक्षा नाही. त्यांना प्रिय आहे निर्मळ मन, शुद्ध भावना आणि निसर्गाविषयीचा आदर. म्हणूनच एका साध्या बेलपत्राला देखील इतकं मोठं स्थान प्राप्त झालं. मंडळी, आजच्या विज्ञानाच्या युगात देखील बेलवृक्षाचं महत्व कमी झालेलं नाही. उलट आयुर्वेदामध्ये या वृक्षाचं विशेष स्थान आहे. बेलाची पानं, फळ, साल आणि मुळं यांचा उपयोग अनेक पारंपरिक औषधी उपचारांमध्ये केला जातो. काही आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये बेल फळ हे पचनासाठी उपयुक्त मानलं गेलं आहे, तर पानांचा उपयोग काही पारंपरिक उपचार पद्धतींमध्ये केला जातो. अर्थात कोणताही औषधी उपयोग करण्यापूर्वी वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. याशिवाय बेलवृक्ष पर्यावरणासाठी देखील अत्यंत उपयुक्त मानला जातो. त्याची दाट सावली, शांत वातावरण आणि हिरवागार परिसर मनाला नैसर्गिक शांतता देतो. कदाचित म्हणूनच अनेक ऋषी मुनी निसर्गाच्या सानिध्यात साधना करत असत. मंडळी, अनेक लोक सांगतात बेलाच्या झाडाखाली काही वेळ बसलं की मन शांत होतं. याचं कारण एखादी अद्भुत शक्ती आहे की निसर्गाचा परिणाम यावर वेगवेगळी मतं असू शकतात. पण एवढं मात्र खरं आहे, झाडांच्या सानिध्यात वेळ घालवल्याने मन प्रसन्न होतं. हे अनेकांना अनुभवातून जाणवतं. म्हणून जर तुमच्या घरात बेलवृक्ष असेल तर त्याच्याकडे केवळ पूजेचा विषय म्हणून पाहू नका. तो निसर्गाने दिलेला अमूल्य आशीर्वाद आहे. त्याची काळजी घ्या, वेळोवेळी पाणी द्या, त्याच्या फांद्या अनावश्यक तोडू नका आणि सर्वात महत्वाचं, त्या वृक्षाविषयी कृतज्ञता बाळगा. मंडळी, आता एक महत्वाचा प्रश्न, घरात बेलाचं झाड असणं शुभ मानलं जातं का? अनेक पारंपरिक श्रद्धांनुसार घराजवळ बेलवृक्ष असेल
तर ते मंगल मानलं जातं. काही लोकांच्या मते त्यामुळे घरातील वातावरण अधिक सात्विक राहण्यास मदत होते, तर काहींच्या मते घरात नियमित शिवपूजा करण्यासाठी ताजं बेलपत्र सहज उपलब्ध होतं. ही श्रद्धेची बाब असली तरी त्यामागे एक सुंदर व्यावहारिक अर्थ देखील आहे. ज्या घरात रोज देवाचं स्मरण होतं, जिथे निसर्गाची जपणूक होते, जिथे वृक्षांची सेवा केली जाते, त्या घरात आपोआपच सकारात्मक विचार वाढू लागतात. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी वृक्षपूजा ही पर्यावरण संरक्षणाशी जोडली. कारण वृक्ष वाचवणं म्हणजे भविष्यातील पिढ्यांसाठी जीवन जपणं. आता अनेक भक्त विचारतात, बेलाचं झाड घरात लावायचं असेल तर कोणती काळजी घ्यावी? सर्वप्रथम झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशी जागा निवडा. मातीचा निचरा व्यवस्थित होईल याची काळजी घ्या. वेळेवर पाणी द्या, पण अति पाणी देऊन मुळं कुजू देऊ नका. आणि सर्वात महत्वाचं, बेलपत्र तोडताना झाडाला इजा होणार नाही याची विशेष काळजी घ्या. कारण वृक्षाची सेवा ही सुद्धा एक प्रकारची पूजाच आहे. मंडळी, बेलपत्र तोडण्याआधी काही पारंपरिक नियम सांगितले जातात. काही परंपरांमध्ये सोमवारी, अमावस्या, चतुर्दशी किंवा काही विशिष्ट तिथींना बेलपत्र न तोडण्याची प्रथा आहे. अनेक भक्त पूजेसाठी आवश्यक बेलपत्र एक दिवस आधी श्रद्धेने गोळा करून ठेवतात. या प्रथा प्रत्येक प्रदेशात वेगळ्या असू शकतात. म्हणून आपल्या कुटुंबाची परंपरा आणि जाणकारांचा सल्ला यांचा आदर करणं अधिक योग्य ठरतं. मात्र बेलपत्र अर्पण करताना ते स्वच्छ, अखंड आणि श्रद्धेने अर्पण करणं यालाच सर्वाधिक महत्त्व दिलं गेलं आहे. आता एक अत्यंत रंजक विषय पुढे येतो. नैसर्गिकरित्या 5, 6 किंवा 7 पानांचं बेलपत्र मिळालं तर त्याला इतकं विशेष का मानलं जातं? या दुर्मिळ बेलपत्रांबाबत कोणकोणत्या पारंपरिक श्रद्धा प्रचलित आहेत आणि बेलवृक्षाचा देवी लक्ष्मीशी जोडला जाणारा संबंध नेमका काय सांगितला जातो? तसेच 5, 6 किंवा 7 पानांच्या दुर्मिळ बेलपत्राविषयी परंपरेत कोणत्या श्रद्धा सांगितल्या जातात हे आता शांतपणे समजून घेऊया. मंडळी, सामान्यतः एका बेलपत्रामध्ये 3 पानं असतात हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. परंतु कधी कधी निसर्गाच्या अद्भुत रचनेमुळे एका देठावर 5, 6, 7 किंवा त्याहून अधिक पानांचं बेलपत्रही दिसून येतं. अशा प्रकारचं बेलपत्र अत्यंत दुर्मिळ असल्यामुळे अनेक भक्त त्याला विशेष महत्त्व देतात. काही धार्मिक परंपरांमध्ये 5 पानांचं बेलपत्र पंचदेवतांचं प्रतीक मानलं जातं, तर काही ठिकाणी ते पंचमहाभूतांची आठवण करून देणारं स्वरूप आणलं जातं. मात्र हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे, या श्रद्धा परंपरेतून आल्या आहेत. यामुळेच कोणत्याही व्यक्तीला निश्चित धनलाभ किंवा चमत्कार घडेल असा शास्त्रीय पुरावा उपलब्ध नाही. पण श्रद्धेने केलेली पूजा मनाला स्थैर्य आणि सकारात्मकता देऊ शकते असा अनेक भक्तांचा अनुभव असतो. मंडळी, अनेक जण विचारतात, जर असं दुर्मिळ बेलपत्र मिळालं तर त्याचा काय करावं? अनेक घरांमध्ये ते भगवान शिवांना भक्तिभावाने अर्पण केलं जातं. काही जण पूजनानंतर ते पूजा घरामध्ये श्रद्धेने जपून ठेवतात, तर काही कुटुंबांमध्ये धार्मिक ग्रंथांमध्ये ते सुरक्षित ठेवण्याची परंपरा आहे. या सर्व गोष्टी श्रद्धेचा भाग आहेत. त्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे देवाची आठवण कायम मनात राहावी. आता आणखी एक सुंदर परंपरा समजून घेऊया. काही पौराणिक कथांमध्ये बेलवृक्षाचा संबंध केवळ भगवान शिवांशीच नाही तर देवी लक्ष्मीशी देखील जोडला जातो. काही ग्रंथांमधील उल्लेखांनुसार बेलवृक्षाला श्रीवृक्ष असं देखील संबोधलं गेलं आहे. यामागील भावना अशी, जिथे सात्विकता असते, जिथे स्वच्छता असते, जिथे भक्ती असते, तिथे लक्ष्मीचा वास होतो. म्हणूनच काही भक्त बेलवृक्षाची सेवा ही लक्ष्मी पूजेचाच एक भाग मानतात. मात्र हे देखील लक्षात ठेवा, देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे प्रामाणिक परिश्रम, सदाचार, दान आणि समाधानाची वृत्ती. फक्त एखादा उपाय केल्याने जीवन पूर्णपणे बदलून जाईल असा विश्वास ठेवण्यापेक्षा चांगल्या कर्मासोबत श्रद्धेची जोड देणं अधिक महत्वाचं आहे. मंडळी, श्रावण महिना आला
की बेलपत्राचं महत्व आणखी वाढतं, कारण हा महिना भगवान शिवांना अतिशय प्रिय मानला जातो. या काळात अनेक भक्त पहाटे स्नान करून शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करतात. ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करतात आणि मनातील इच्छा महादेवांच्या चरणी अर्पण करतात. अनेकांना या साधनेतून मनशांती मिळते, काहींना आत्मविश्वास वाढण्याचा अनुभव येतो, तर काहींना संकटाचा सामना करण्याची नवीन शक्ती मिळाल्यासारखं वाटतं. हीच तर भक्तीची खरी ताकद आहे. मंडळी, बेलपत्र अर्पण करताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक मानलं जातं. बेलपत्र स्वच्छ असावं, ते तुटलेलं किंवा सडलेलं नसावं, श्रद्धेने अर्पण करावं आणि पूजेपूर्वी मन शांत ठेवावं. काही परंपरांमध्ये बेलपत्राचा गुळगुळीत भाग शिवलिंगाला स्पर्श करून अर्पण करण्याची पद्धत आहे, तर काही ठिकाणी स्थानिक परंपरेनुसार वेगळी पद्धत पाळली जाते. म्हणून आपल्या गुरूंचा किंवा स्थानिक परंपरेचा आदर करणं योग्य ठरतं. मंडळी, आजच्या काळात आपण झाडांची पूजा करतो, पण त्यांची जपणूक मात्र विसरतो. खरं तर बेलवृक्षाचं सर्वात मोठं पूजन म्हणजे त्याचं संरक्षण करणं, नवीन रोप लावणं, त्यांना नियमित पाणी देणं आणि पुढच्या पिढीला या वृक्षाचं महत्व समजावून सांगणं. कारण भगवान शिवांना प्रिय असलेला हा वृक्ष निसर्गाला देखील तितकाच प्रिय आहे. म्हणून प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात किमान एक बेलवृक्ष तरी लावण्याचा संकल्प केला तर ती देखील महादेवांची एक सुंदर सेवा ठरेल. मंडळी, आजच्या या संपूर्ण विषयातून आपण एक गोष्ट नक्की शिकलो. बेलपत्राचा महिमा फक्त चमत्कारांमध्ये नाही, तर श्रद्धेमध्ये आहे, संयमामध्ये आहे आणि निसर्गाशी जोडलेल्या आपल्या संस्कृतीमध्ये आहे. जर तुमच्या घरात बेलवृक्ष असेल तर त्याची प्रेमाने सेवा करा, नसेल तर योग्य जागा आणि योग्य मार्गदर्शन घेऊन एक रोप नक्की लावा. ते वाढताना पाहणं ही देखील एक सुंदर आध्यात्मिक साधना ठरू शकते. चला, शेवटी भगवान शिवांच्या चरणी एक छोटीशी प्रार्थना करूया. हे भोलेनाथ, आमच्या मनातील अहंकार दूर करा, सद्बुद्धी द्या, चांगले कर्म करण्याची प्रेरणा द्या. आमच्या कुटुंबावर आपली कृपा दृष्टी कायम ठेवा आणि प्रत्येकाच्या जीवनात आरोग्य, समाधान, भक्ती आणि शांती नांदू द्या. हर हर महादेव. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.